नमस्कार. इंटरनॅशनल रिलेशनचं सेकंड लेक्चरमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या तासामध्ये आपण डिप्लोमसी, फॉरेन पॉलिसी आणि आंतरराष्ट्रीय संबंध या हे जे संकल्पना आहेत यांच्या डेफिनेशन्स पाहणार आहोत. ओके, डेफिनेशन्स म्हणण्यापेक्षा मला ही संकल्पना समजावून सांगायची आहे. डेफिनेशन्स तुम्ही डायरेक्टली आपले जी नोट्स आहेत ना त्यामधून पाहू शकता. तर पहिल्यांदा डिप्लोमसीला मराठीमध्ये मुत्सद्देगिरी म्हणतात. पण आता अगदीच सगळीकडे डिप्लोमसी असा शब्द उच्चारला जातो, त्यामुळे परीक्षेमध्ये शक्य झालं तर तुम्ही डायरेक्टली मुत्सद्देगिरी लिहू शकता. अन्यथा डिप्लोमसी असं पण लिहिलात तरी चालेल. डिप्लोमसी ओके, असं काही नाही आहे. पण डिप्लोमसी हा फेमस शब्द, बाकी मुत्सद्देगिरी प्रत्येकाला आठवेल न आठवेल या नात्याने. पण एक्झामिनर हा हे नाही आहे, म्हणजे तो पण तज्ञच असणार आहे जो एक्झाम पेपर चेक करणार आहे. त्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी एक कोणताही अर्थ लिहू शकता. पण जर आठवतच नसेल मुत्सद्देगिरी तर तुम्हाला डिप्लोमसी हा शब्द मराठी भाषेतून लिहायचा आहे. आय होप समजला. तर डिप्लोमसी काय असते. ओके, तुम्ही ही मूवी पाहिला आहे का? म्हणजे सन ऑफ सत्यमूर्तीमध्ये हे अशा पद्धतीने ब्रह्मानंद ए आणि हे पार्टी बी या दोघांना भांडण करण्यापासून रोखून मी हे करेन असं, आणि एक गाव माझ्याकडे ठेवेल वगैरे असं काहीतरी पाहतो. म्हणजे 10 गाव तेरे 10 गाव मेरे व एक उरलेलं गाव माझ्यासाठी ठेवा, असं जे काही म्हणतो ना ते आहे डिप्लोमसी. ओके, म्हणजे अगदीच मुत्सद्देगिरीने एखादी चर्चा किंवा एखादं जे सिच्युएशन आहे ना त्याच्यातून वाट काढून घेणे. ओके, म्हणजे हे दोघांचे भांडण आहेत, ए आणि बी या दोघांमध्ये भांडण आहेत. ओके, मग या दोघांमध्ये भांडण अगदी चर्चेने सोडवणे. युद्ध डायरेक्टली कोणतीही गोष्ट युद्धाने सॉल्व्ह होत नाही, तर युद्ध न करता राष्ट्रीय हित साध्य करणे म्हणजेच काय, हे डिप्लोमसी. म्हणजे वाटाघाटी कशा पद्धतीने, तर चर्चेतून वाटाघाटी करणे म्हणजेच काय, मुत्सद्देगिरी. आता ह्यांनी पण काय केले होते, युद्ध करू नका तुम्ही, म्हणजे ते कविता म्हणतं की लिटल काहीतरी, आता मला ते आठवत नाही डॉग लॉग, पण तुम्ही लक्षात घ्या तुम्ही, अर्धे गाव याची व उरलेलं गाव एक माझं, अशा पद्धतीने तो दोघांमध्ये साम्यता घडून आणतो किंवा अगदी करार घडून आणतो. मग त्यालाच म्हणतात डिप्लोमसी. आता ही इंटरनॅशनल लेवलवरती. ओके, आता आपण कालच्या लेक्चरमध्ये ही पाहिलेली आहे संकल्पना, राज्याची संकल्पना. मग ही राज्य कसं होतं, देश होतं. ओके, मग दोन देशामध्ये जर भांडण लागलेली असतील, आता जसं की सध्याला नुकतंच चालू आहे त्यामुळे बोलूयात आपण. कोणतं देश, इराण एक आहे आणि दुसरं आहे USA. ओके, मग या दोघांमध्ये भांडण लागलेत. मग मीडिएटरची संकल्पना कोणी मांडत आहे, सध्याला पाकिस्तान मांडत आहे, बरोबर. मग तेच USAचं पण नुकसान होत आहे, इराणचं दोघांचं पण नुकसान होत आहे. मग या दोघांमध्ये अगदीच युद्ध न करता आपण आता काय करूयात, युद्धानं त्यांना काही साध्य झालं का USAचं स्वतःचं नुकसान झालेलं आहे, इराणचं स्वतःचं नुकसान झालेलं आहे. यामधून त्यांना काही प्रॉफिट आहे का? दोघांना कोणालाच प्रॉफिट नाही. मग यासाठी आता जर या दोघांनी पण चर्चेला येऊन म्हटले की बाबा आपण काय करूयात, तर तुझं पण नाही माझं पण नाही, अशा पद्धतीने दोघांचं पण साम्यता आणूयात. मग ह्यालाच म्हणतात डिप्लोमसी किंवा हेच असते मुत्सद्देगिरी. मग या डिप्लोमसीच्याच बेसिसवर फॉरेन पॉलिसी ठरते. आता फॉरेन पॉलिसी कसं ठरणार आहे तर मला सांगा तुम्ही. आता अगदीच या दोघांमध्ये भांडण लागले, कोणाकोणामध्ये तर इराण आणि USA या दोघांमध्ये भांडण लागले. मग भांडण लागल्यानंतर लगेच USA पण अटॅक करण्यासाठी एकदम तत्पर आहे, इराण पण एकदम अटॅक करण्यासाठी एकदम तत्पर आहे, बरोबर. मग हे असं एक वेळेस झालं, 2 वेळेस झालं, त्याच्यानंतर 3 वेळेस झालं. आता अगदीच पाकिस्तानच्या संदर्भात उदाहरण घेऊयात. ओके, तर पहिल्यांदा पाकिस्तानने 1948ला हल्ला केला, त्यानंतर 1965ला, त्याच्यानंतर 1971ला, त्याच्यानंतर 1999ला, 1, 2, 3, 4 यावरून आपल्याला काय लक्षात आलं की पाकिस्तानचा रवैया काय आहे. ओके, आपण डिप्लोमॅटिकली तो इश्यू सॉल्व्ह करू शकतो. ओके, म्हणजे गोड गोड बोलून काम करून घेणं. ह्याला मराठीमध्ये आपल्या चांगल्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं डिप्लोमसीला, एकदम थोडक्या भाषेमध्ये आणि बेस्ट जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर गोड गोड बोलून काम करून घेणे. गोड बोलून काम करून घेणे. ओके, ही डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवा प्लीज. ओके, व हे कोण काम करतं तर IFS अधिकारी, इंडियन फॉरेन सर्व्हिस. ओके, IFS अधिकाऱ्यांकडे हे काम असतं, गोड गोड बोलून कशा पद्धतीने काम करायचं. आता उद्या पण तुम्ही ज्यावेळेस सर्व्हिसमध्ये जाता ना तर तसंच काम करायचं असतं. म्हणजे रूल ऑफ लॉ. आता तुमच्या पुढे MLA आहे किंवा MP आहे. ओके, मग तुम्ही तर ताकदीनुसार त्याला लढू शकत नाही ओके, कारण त्याच्याजवळ जनतेची पॉवर आहे व आपला देश लोकशाही असल्यामुळे तुम्ही डायरेक्टली तुमच्याजवळ कितीही मोठी स्वाक्षरी वगैरे काही पण करू द्या तुम्ही, तुमच्याजवळ हे नाही. पण तुम्ही त्यांच्याकडून गोड गोड बोलून नक्की काम करून घेऊ शकता की सर नाही असं, म्हणजे थोडंसं तिथं डिप्लोमॅटिक वेने पण आपलं जाणं गरजेचं आहे. व ब्युरोक्रेसीमध्ये गेल्यानंतर ना लगेच तुम्ही शिकाल हे. काळजी
करू नका, कारण आपल्याला त्याची ट्रेनिंग पण दिली जाते डिप्लोमसीची. ओके, मग हे अशा पद्धतीने. तर आपलं बोलायचं काय होतं पहा, तर पाकिस्तान. ओके, पहिल्यांदा एकदा माफ केलं आपण, दुसऱ्यांदा माफ केलं, किंवा म्हणजे आपण पण त्यांना 1965ला चांगला धडा शिकवला होता पहा. 1971ला तर 2 तुकडेच केले त्यांचे, तरी देखील त्यांना अक्कल नाही, ते वेगळा भाग आहे. पण तुम्ही लक्षात घ्या, 1 2 3 4 ह्या 4 वेळेस अटॅक केला, किंवा 4 वेळेसच्या लक्षात ह्या गोष्टीच्या नंतर आपल्या लक्षात काय आलं बाबा, किंवा ह्या अशा लोकांच्या नादी लागायचं नसतं आपण. ओके, हे आपलं लक्षात आलं. तसंच पहा युएसएचं, किंवा आता अगदी भारत देशाचं पहा. ओके, भारत देशाचं कसं आहे, भारत देशाची पॉलिसी काय आज घडीला पहा. तर नक्कीच पहा, पहिल्यांदा आम्ही कोणावर अटॅक करणार नाही, पण जर आमच्यावर कोणी अटॅक केलं तर आम्ही त्याला सोडणार नाही. हे आपल्याला कशावरून लक्षात आलं, तर पहा ना, आपण 1948ला सोडलं नाही, 1965ला सोडलं नाही, 1971ला सोडलं नाही, 1999ला सोडलं नाही. मग हे जे आपला रवैया असतो, किंवा हे जे डिप्लोमसीमधून आपण गोड गोड बोलून काम करून घेण्याची जी पद्धत आपण अवलंबतो ना, त्यालाच म्हणतात पहा पुन्हा फॉरेन पॉलिसी. म्हणजे हेच होतं आपलं परराष्ट्र धोरण. डिप्लोमसीच्या बेसिसवरच आपलं परराष्ट्र धोरण बनत जातं. म्हणजे आम्ही कोणती व्हॅल्यूला जास्त मान देतो, अशा पद्धतीने हे परराष्ट्र धोरण चालत जातं. ओके, आता नक्कीच पहा, जर आपण पण जर त्याच पद्धतीने पाकिस्तानलाच डायरेक्टली, म्हणजे त्यांनी अटॅक करण्याच्या पूर्वीच जर आपण अटॅक करायला लागलो, तर काय होतं पहा, आपली फॉरेन पॉलिसी लगेच चेंज होते. ओके, म्हणजे अगदीच एकीकडे पहा डिप्लोमसी पण आहे, व एकीकडे आता हे कोण ठरवतं परराष्ट्र धोरण, तर नक्कीच पहा ज्या पद्धतीने मौद्रिक धोरण आणि आपलं राजकोषीय धोरण, दोन धोरण आहेत ते बरोबर आहेत, पण ते दोन्ही धोरण वेगवेगळ्या तर्फे ठरवले जातात. अगदी तसंच आहे पहा, इथे पण तेच होतं. एक डिप्लोमसीद्वारे तुमचं परराष्ट्र धोरण ठरवलं जातं, आणि दुसरं परराष्ट्र धोरण आपल्या पार्लिमेंट किंवा सरकारद्वारे ठरवलं जातं. ओके, सरकार वाटाघाटी वगैरे करून, किंवा अगदीच आपण अटॅक करून आपण ते धोरण अवलंबत असतो, त्यालाच म्हणतात पहा परराष्ट्र धोरण. म्हणजे तुम्ही जर आमच्यावर आक्रमण केलं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. हे जे काही आपण वाक्य उच्चारत आहोत, किंवा हे जे आपण त्यांना खडसावून सांगत आहोत ना, हे आपलं परराष्ट्र धोरण बनत जाणार आहे. त्याच्यानंतर पहा, आपण 1947ला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर जे काही आपण पंचशील तत्व अवलंबली होती, ते काय होतं, आपलं परराष्ट्र धोरण होतं, किंवा आम्ही तुम्हाला कोणालाही त्रास वगैरे देणार नाही, आम्ही एकदम शांत राहणारे प्राणी आहोत, असं आपण जे काही सांगण्याचा प्रयत्न केला होता, ते आहे परराष्ट्र धोरण. ओके, आता हे परराष्ट्र धोरण आपले कधी बदलतं, तर ज्या वेळेस प्राईम मिनिस्टर बदलतात पहा, त्यावेळेस परराष्ट्र धोरण आपलं बदलत असतं. आता तुम्ही आत्ताच म्हणजे न्यूजपेपर अनालिसिसचा व्हिडिओ अद्याप मी अपलोड केला नाही, पण तुम्ही ते पाहू शकता. ओके, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी येण्याच्या पूर्वी आणि डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने सध्याला हे होत आहे, परराष्ट्र धोरण त्यांचं बदलत आहे. पहा ना तुम्ही, पहिल्यांदा त्यांनी क्वाड बद्दल चर्चा केली, किंवा आपल्याला पहिल्यांदा त्यांनी काय म्हटलं की नाही आपण ना चायनाला काउंटर करूयात. ओके, चायनाला बाजूला करूयात, आपण आपले जे राष्ट्र आहेत म्हणजे ऑस्ट्रेलिया, जपान, त्यानंतर इंडिया आणि मी, असं सर्वजण मिळून ना आपण जगात महासत्ता बनवूयात, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आपलं स्वप्न दाखवलं होतं. परंतु ज्यावेळेस त्यांनाच फटका बसला ना, 140% टॅक्स लावल्यानंतर चायनाने त्यांना 120% टॅक्स ज्यावेळेस लावला ना, त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की बापरे, आपण ह्यांच्यासोबत पंगा नाही घेऊ शकत, आपण काय करूयात मग ह्याच्यासोबतच जाऊन विलीन करूयात, हे जाऊ द्यात, कोऑर्डिनेशन आपल्याला गरजेचे नाहीत, इंडिया वगैरे गरजेचं नाही, असं म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काही पलटू कुमार केले ना तिथे, मग त्यालाच म्हणतात पहा हे परराष्ट्र धोरण. म्हणजे अगदी प्राईम मिनिस्टर आल्यानंतर हे परराष्ट्र धोरण बदलत असतात. आता अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष, परंतु आपल्या देशामध्ये प्राईम मिनिस्टर आल्यानंतर हे परराष्ट्र धोरण बदलत असतं. मग यासाठी पहा, एक प्राईम मिनिस्टरची जी लिस्ट आहे ना, ती प्लीज तुम्ही तुमच्या टेबलवरती ठेवायची आहे, किंवा काळजी नका करू, ज्या वेळेस मी सांगत जाईल ना त्यावेळेस तुम्हाला ही प्राईम मिनिस्टर वगैरे लगे लक्षात येतील, व प्राईम मिनिस्टरचा कालावधी कशा पद्धतीने बदलत गेला, किंवा त्यांनी काय काय चेंजेस केलेत हे लगे लक्षात येईल तुम्हाला. ओके, मग प्रत्येक प्राईम मिनिस्टरचं महत्त्व पण तुम्हाला इथून समजणार आहे. म्हणजे तुम्ही फक्त एका प्राईम मिनिस्टरच्या कालावधीमध्ये पाहायला असाल तर तसं होत नाही, तर आपलं प्रत्येक प्राईम मिनिस्टरला आता पाहायचं आहे. ओके, व इथून ना खूप भारी पॉलिटी पण होते पहा तुमची. ओके, इंडियन पॉलिटी जी आहे ना ती पण खूप बेस्ट पद्धतीने चालू होते. आता अगदीच यालाच अनुसरून जर जमलं तर ना आपण काय करूयात, पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री पण घेण्याचा प्रयत्न करूयात, म्हणजे जनरल नॉलेजसाठी. ओके, पण तो वेगळा विषय राहिला, पहिल्यांदा मला इंटरनॅशनल रिलेशन संपवावं लागेल. ओके, ठीक आहे. तर हे झालं पहा परराष्ट्र धोरण. प्राईम मिनिस्टर सत्तेत आल्यानंतर जे धोरण त्यांनी बदलतात, किंवा जी पॉलिसी दुसऱ्या देशांसोबत आपलं रिलेशन कसं असेल हे ठरवण्याचा प्रयत्न करतात ना, त्यालाच म्हणतात परराष्ट्र धोरण. व यालाच अनुसरून पहा, ह्या फॉरेन पॉलिसीच्या अनुसरून काय असतं, आपलं रिलेशन असतं, इंटरनॅशनल रिलेशन. मग अगदीच पहा, आता मी म्हटलं ना की आमच्यावर जर कोणी आक्रमण केलं तर आम्ही
म्हणजे पहिल्यांदा आम्ही आक्रमण करणार नाही व जर आमच्यावर कोणी आक्रमण केलं तर आम्ही त्याला सोडणार नाही, हे आमचं झालं परराष्ट्र धोरण. मग ह्याच परराष्ट्र धोरणाला अवलंबून आपलं काय झालं, मग आता आंतरराष्ट्रीय संबंध झालं प्रत्येक देशासोबत. मग लोक म्हणजे दुसरी जनता वगैरे आपल्यासोबत काय विचार करेल किंवा दुसरा देश काय म्हणेल की भारत हा आपला शांत देश आहे, ओके, तो कोणालाही डवचण्यासाठी जात नाही. पण जर डवचायला त्याला जर कोणी गेलं किंवा त्याला जर कोणी त्रास दिला तर तो सोडत नाही, हे सगळ्या देशांना समजतं. मग अशाच पद्धतीने आपले रिलेशन बिल्ड होतात. पहा आता अगदीच पहा इथून काय होतं, गोड गोड बोलून आपण काम करून घेतो पहिल्यांदा, मग ह्या कामावरून पहा आपलं धोरण ठरतं किंवा हा व्यक्ती असा आहे. म्हणजे अगदी प्रत्येक सोबतच हा व्यक्ती असतो, म्हणजे कोणतीही सत्ता असू द्या तो व्यक्ती तिथं असतो म्हणजे असतो. अशा पद्धतीने तिथे काय होतं पहा आपलं धोरण ठरतं. म्हणजे हा व्यक्ती सत्तेमध्ये असणाराच प्राणी आहे असं म्हणून आपण लक्षात येतं. मग त्यावरूनच पहा आपलं प्रत्येक राष्ट्रासोबत किंवा प्रत्येक पॉलिटिकल पार्टीसोबत आपलं रिलेशन ठरत असतं. सॉरी, म्हणजे थोडक्यात उदाहरण तुम्हाला समजलं असेल, परत आपण एकदा बोलूया. तर पहा हा ए नावाचा एक व्यक्ती आहे, ओके. ए नावाचा जो व्यक्ती आहे ना तो पहिल्यांदा एक्स पार्टीमध्ये होता व ही पार्टी पहिल्यांदा सत्तेमध्ये होती, बरोबर. मग इलेक्शन झाले, इलेक्शन झाल्यानंतर ही जी एक्स पार्टी आहे ती हारली व वाय पार्टी इथं जिंकून आली. वाय पार्टी जिंकून आली व ही आता सत्तेमध्ये आहे, बरोबर. मग ही सत्तेमध्ये आल्यानंतर वाय पार्टीने काय केलं पहा, लगेच ए पार्टीसोबत आपली बोलणं चालू वगैरे तशा पद्धतीने वाढवलं किंवा गोड गोड बोललं. मग गोड गोड बोलल्यानंतर वाय पार्टीसोबत त्यांचे रिलेशन वगैरे वाढले व अशा पद्धतीने त्यांची पॉलिसी चेंज केली त्यांनी की बाबा नाही, पहिले ह्यांची आयडियोलॉजी वेगळी होती, आता इथं काय म्हटलं नाही, आता आमची आयडियोलॉजी तुमच्यासारखी झाली आहे असं म्हणत त्यांनी धोरण चेंज केलं व धोरण चेंज केल्यानंतर पहा यांचे रिलेशन वाढले. रिलेशन वाढल्यानंतर हे पहा परत एकदा सत्तेत जाऊन बसला व्यक्ती. हे हा व्यक्ती पहिल्यांदा एक्स पार्टी ज्यावेळेस सत्तेत होती त्यावेळेस पण सत्तेत होता आणि त्यानंतर वाय पार्टी ज्यावेळेस सत्तेत आली ना त्यावेळेस पण सत्तेत आला. त्याच्यानंतर पहा अगदीच वाय पार्टी पण नेक्स्ट टाइम काय सत्तेतून बाहेर गेली. मग तिसरी पार्टी आली पहा, टी ही नावाची पार्टी सत्तेत आली. टी ही पार्टी सत्तेत आल्यानंतर पहा ये ह्या व्यक्तीला जाग आली, बाबा आपलं परराष्ट्र धोरण जे आहे ना ते चुकत आहे, आपण आता सत्तेत राहणार नाही. मग आपण काय करूयात, तर चला आपले विचार बदलूयात. विचार बदलायचं म्हटल्यानंतर परत त्यांनी काय केलं पहा, परराष्ट्र धोरण बदललं. आपलं धोरण बदललं की लगेच आपले काय रिलेशन बदलणार आहेत. धोरण बदलून तो इकडे आल्यानंतर पहा लगेच त्याला काय सीट मिळाली व तो परत एकदा सत्तेत गेला. म्हणजे कोणतेही पक्ष असू द्या हे अशा पद्धतीने चालणार आहे. म्हणजे ह्या गोष्टीमधून मला सांगा, हे ये हा व्यक्ती काय करत आहे, तर स्वतःचं घर भरण्याचा प्रयत्न करत आहे किंवा स्वतःला चांगल्या पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, बरोबर. म्हणजेच काय, तर स्वतःचं हित, ओके, स्वहित इथं पाहिलं जातं. मग अगदी या गोष्टीमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा हेच प्रयत्न करत होतो. या तिन्ही कंडिशनमधून डिप्लोमसी असू द्या, फॉरेन पॉलिसी असू द्या किंवा इंटरनॅशनल रिलेशन असू द्या, या तिन्ही गोष्टींमधून आपल्या देशाचं कसं हित होईल हेच इथं पाहिलं जातं. स्वहित किंवा आंतरराष्ट्रीय हित, तशा पद्धतीने तुम्ही राष्ट्रीय हित त्याला आपण म्हणू शकतो. राष्ट्रीय हित, ओके, राष्ट्रीय हित हे इथं पाहिलं जातं. डिप्लोमसी किंवा फॉरेन पॉलिसी किंवा इंटरनॅशनल रिलेशन हे राष्ट्रीय हिताला इथं जास्त प्राधान्य दिलं जातं. मग नेक्स्ट पॉईंट येतो पहा, वुल्फ वॉरियर डिप्लोमसी. वुल्फ वॉरियर डिप्लोमसी, ओके. आता डिप्लोमसीचा तुम्हाला अर्थ समजलेला असेल, बरोबर. गोड गोड बोलून आपल्याला काम करून घ्यायचं आहे. मग आता हे वुल्फ वॉरियर कशी डिप्लोमसी आहे, तर ही पहा चायनीज डिप्लोमसी आहे. बेसिकली ही चायनीज डिप्लोमसी आहे, ओके. मग आता वुल्फ वॉरियर म्हटल्यानंतर ही लांडगा आणि वॉरियर म्हटल्यानंतर लढाऊ लांडगा, ओके. पण जर खऱ्या हाताने जर पाहिलात नाही याला तर हे थोडंसं क्लिष्ट आहे, याला प्लीज तुम्ही अर्थानुसार जाऊ नका. त्यामुळे मी काय केलं आहे पहा, आपल्या नोट्समध्ये पण ना वुल्फ वॉरियर अशाच पद्धतीने तिथं नाव दिलेलं आहे. म्हणजे डायरेक्टली याला तुम्ही ट्रान्सलेट करा, वुल्फ वॉरियर डिप्लोमसी. आता हे ना एक चायनीज मूवी आलेला होता 2015 मध्ये, कट द क्लस्टर म्हणून. कट द क्लटर, सॉरी क्लस्टर म्हटलं मी, कट द क्लटर नावाचा हा मूवी आला होता. या मूवीमध्ये दाखवण्याचं काय काम केलं पहा, की अगदी चायनावरती कोणीतरी आक्रमण करत आहे किंवा चायना संकटात आहे व त्यावेळेस आम्ही युद्धाचा किंवा सैन्याचा वापर करून त्यांना मारत आहोत अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. जसं पहा हॉलिवूडच्या मूवीमध्ये अगदीच अमेरिका संकटात असतं, USA सदैव संकटात असतं व त्यावेळेस त्यांना वाचवण्यासाठी सुपर हिरो येतात व त्यांना वाचवतात. अगदी तशा पद्धतीने पहा चायनानी कट द क्लटर मूवीपासून जगामध्ये सगळीकडे चीनचा अपमान वगैरे होत आहे. मग चीनचा अपमान होत असल्यामुळे पहा चीन आता शांत बसणार नाही, तर चीन काय करेल पहा, सैन्य पाठवून त्यांना धुवा करेल. म्हणजेच काय, मी तुम्हाला डिप्लोमसीचा इथं अर्थ काय सांगितला होता, कुठे गेली ती डिप्लोमसी, तर हे पहा मुत्सद्देगिरी म्हणजे काय, गोड गोड बोलून आपलं काम करून घेणे. पण नाही, चायनाने काय म्हटलं, नाही आपण काय करायचं तर सैन्य पाठवून आपलं काम करून घेणं, ओके. म्हणजे एकदम व हे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेला पहा त्यांनी, ओके. जगभरामध्ये आपल्याला कोणी पण चांगलं बोलत नाही, त्यामुळे आपला जो राजा आहे किंवा आपले जे सरकार आहे ना ते खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत अशा पद्धतीने त्यांनी नरेटिव्ह सेट करून घेतलं मूवीच्या मार्फत वगैरे. व ते वुल्फ वॉरियर जी डिप्लोमसी आहे ही चायनाबद्दलची आहे. व ह्या चायनाची जी डिप्लोमसी आहे हे सॉफ्ट पॉवरचा वगैरे वापर केला त्यांनी किंवा मूवीचा वापर करत त्यांनी
त्यांनी लोकांच्या माइंडमध्ये तसं पेरण्याचा प्रयत्न केला पहा, की भारत असू द्या, अमेरिका असू द्या, हे आपल्याला चांगले बघत नाहीत, हे आपला द्वेष करतात, हे आपला कधीही अपमान करतात, त्यामुळे आपण त्यांना काय सैन्याची भाषा शिकवावी लागेल, सैन्य करूनच म्हणजे त्यांना आपलं मारूनच पुढे जावं लागेल, किंवा अगदीच पहा त्यांचा हा जो अपमान आहे ना, खून का बदला खून, या पद्धतीने त्यांनी काय करत आहेत पहा, कट द क्लटर म्हणजे अगदी त्याला मारून टाका अशा पद्धतीने किंवा व्हॅनिश करून टाका अशा पद्धतीने त्यांनी ही डिप्लोमसी अवलंबत आहेत. या कारणानिमित्त ही वुल्फ वॉरियर डिप्लोमसी ही उदयास आली आहे व ही डिप्लोमसी कोणाची आहे, चायनाची आहे. आता पहा फक्त ही डिप्लोमसी लक्षात ठेवा की चायना काय करतं तर सैन्याद्वारे, म्हणजे या गोष्टीवरून लक्षात आलं ना, कधीही चायना आता म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आता आजपासून आता पुढे ज्यावेळेस तुम्ही न्यूजपेपर वाचणार आहात पहा, न्यूजपेपर वाचल्यानंतर लगेच लक्षात येईल की चायना कधीही हा गोड गोड बोलून काम करून घेणार नाही, तर ते सैन्य पाठवून आपलं काम करून घेईल. मग त्यामुळे मला सांगा तुम्ही लास्ट मंथमध्ये आपण ज्यावेळेस न्यूजपेपर वाचत होतो किंवा या मंथमध्येच, ओके मला आता तारीख वगैरे लक्षात नाही पण लक्षात घ्या तुम्ही, मला मी एक चिकन नेक कॉरिडॉर वगैरे सांगत होतो किंवा सिलगुडी कॉरिडॉर तुम्हाला आठवत आहे का, म्हणजे आपलं कोणता इश्यू तो डोकलामचा इश्यू पहा, डोकलाम जो भूटानचा पार्ट आहे पहा, डोकलामचा इश्यू, तिथं काय केलं पहा, चायनाने डायरेक्टली सैन्य पाठवून बसवलं. ओके आपण भारत देशाने पण पुन्हा भूटानच्या बाजूने सैन्य पाठवलं, मग चायनाने पण आपलं म्हणजे आपण दोघांनी पण काही हे करायचं नाही. त्यानंतर गलवान व्हॅली त्यांनी डायरेक्टली कधीही बोलून वगैरे ते आपल्याकडे येतात का, तर बिलकुल नाही, त्यांची बोलण्याची डिप्लोमसी नाही, त्यांची वुल्फ वॉरियर डिप्लोमसी आहे. त्यांनी म्हणजे 2015 पासून त्यांनी हे मूवीच्या माध्यमातून वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केला की बा चायनाचा सगळीकडे अपमान होत आहे, मग आपलं काय करावं लागेल तर आपलं सैन्यच पाठवावं लागेल, कुठेही गेला तर सैन्य पाठवूनच आपण ते अचीव करू शकतो असं त्यांनी दाखवलेलं आहे. म्हणजेच काय पहा, जनतेची त्यांना नरेटिव्ह त्यांनी तसा सेट केला सरकारने त्यांच्या, की अगदी सैन्य पाठवल्याशिवाय तुमचं काम होणारच नाही. मग यामुळे पहा जनतेचं पण त्या सरकारला काय झालेलं आहे, पाठिंबा मिळालेला आहे. आय होप ही वुल्फ वॉरियर डिप्लोमसी समजली असेल व भारत देशाची पहा गोड गोड बोलून काम करून घेणं वगैरे अशा पद्धतीची डिप्लोमसी आहे. ओके म्हणजे रियालिटीला आपण आता सध्याला म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलात डिप्लोमसी कशी आहे तर आपली रिअलिझमवरती जास्त बेस्ड आहे. ओके नेहरू यांच्या काळामध्ये ती आयडियलिस्टिक होती थोडीशी. ओके जसं जसं आपण पुढे जाऊयात ना ते म्हणजे मजेशीर आहे हे खूप सर्व. आय होप तुम्हाला हे डेफिनेशन्स वगैरे समजत असतील. म्हणजे आता नक्कीच थोडंसं आणखीन तुम्ही हे करून ठेवा, इंटरेस्टिंग आहेत सर्व गोष्टी नक्कीच. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण वर्ल्ड अफेअर्सचं जे पिरियड आहे ना त्याबद्दल थोडक्यात आपण चर्चा करूयात. आता इथूनच पहा, आता इंटरनॅशनल रिलेशनची डेफिनेशन तुम्हाला आय होप समजली असेल. म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन काय, कुठे गेला तो पॉईंट, हां आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय हे आय होप तुम्हाला समजलेलं असेल. आता याच्यानंतरचं ना डायरेक्टली मी इंटरनॅशनल रिलेशनचा उदय कसा झाला हे सांगण्याचा प्रयत्न करेन मग नेक्स्ट लेक्चरमध्ये. कारण आता हे 2-4 कन्सेप्ट तुम्हाला समजले असतील तर आपण इथं थांबूयात. ओके म्हणजे आजच्यासाठी एवढं चालू शकेल. म्हणजे एकदा मी जर शिकवायला लागेल ना तर म्हणजे मला खूप डीपमध्ये वगैरे जायचं. आता इंटरनॅशनल रिलेशनचा उदय म्हणजे आज मी बोलण्यासाठी बोलू शकतो. थांबा 1 मिनिट, याच्या पुढच्या कोणत्या कन्सेप्ट आहेत का ते आपण पाहूयात. त्यानंतर नेक्स्ट पहा, आपल्या नोट्समध्ये ना जे इंटरनॅशनल रिलेशनचा किंवा पिरियड जे दिलेला आहे त्याला आपण मी पुन्हा घेणार आहे. जे इंटरनॅशनल रिलेशनमधील जे पिरियड्स आहेत ओके ते मी पुन्हा घेईल. कारण मी एकदा जर ते पिरियड शिकवायला लागलं ना मी त्याला सोडणार नाही असंच. म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनचा उदय कसं झाला आहे ते सांगणार आहे. पण तत्पूर्वी मला काय करायचं आहे पहा, कन्सेप्ट शिकवायचे आहेत. म्हणजे छोट्या छोट्या जे डिप्लोमसी म्हणजे काय वगैरे असे जे डेफिनेशन आहेत ना ते शिकवायचे आहेत. त्यामुळे आपण ना दुसऱ्या पुढे जाणार आहोत पॉईंटला. नसर असं म्हणू नका की मास्तरने वगैरे कुठं सोडून दिलं, की म्हणजे नोट्स कसं काय सोडून दिलं मास्तरने. तर नोट्स बेसिसवर नाही तर तुम्हाला जेवढ्या लोक कल्पना लक्षात येतील त्या पद्धतीने आपण जाणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट संकल्पना आहे पहा, बेसिक्स ऑफ कोल्ड वॉर. आता ही कोल्ड वॉरची पण संकल्पना ना आपण पिरियडमध्ये तिथे शिकूयात. ओके पिरियड्स ऑफ इंटरनॅशनल रिलेशनमध्ये. नेक्स्ट आहे कन्सेप्ट ऑफ अलायन्स. आता अलायन्स म्हणजेच मराठीमध्ये याला म्हणतात पहा आघाडी. ओके आता या आघाडीला तुम्ही नक्कीच राजकारणातून पण पाहू शकता पहा. ओके म्हणजे पहिल्यांदा राजकारणापासूनच सुरुवात करूयात मग, ठीक आहे. तर चला आपल्या राज्यामध्ये कोणत्या कोणत्या आघाडी आहेत. एक आहे महायुती, दुसरी आहे महाविकास आघाडी. मग काय आहे तर पहा, एक उद्दिष्ट ठेवून एक करार केला जातो. ओके एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जो करार केला जातो ना त्याला आघाडी म्हणतात. आता हा करार अगदीच 2 देशांमध्ये पण होऊ शकतो किंवा 2 पेक्षा जास्त देशांमध्ये पण इथं होऊ शकतो. 2 किंवा 2 पेक्षा जास्त देशांमध्ये हे अलायन्स होऊ शकतं. जसं महाविकास आघाडी, एक नाही तर 3 पक्ष एकत्र आलेत. INC इंडियन नॅशनल काँग्रेस, त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि कोणता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष. ओके तर अशा पद्धतीने यांचं ध्येय काय होतं तर सत्ता स्थापन करणे किंवा अगदी जनतेचा विकास करणे हे त्यांचं काय म्हणू शकता एम होतं. तसंच आहे NDA जे केंद्र सरकारचं आहे पहा. म्हणजे केंद्र सरकार सत्तेमध्ये राहण्यासाठी यांनी NDA अलायन्स स्थापन केलं आहे, नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स. ओके NDA ज्याला आपण यामध्ये कोणते कोणते BJP, त्याच्यानंतर पहा राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांचा पक्ष, त्याच्यानंतर पुन्हा शिवसेना, शिंदे
एकनाथ शिंदे यांचा पक्ष. ओके, तर अशा पद्धतीने काय आहे पहा, नॉन डेमोक्रेटिक अलायन्स हे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स हे NDA आहे. तर अशा पद्धतीने व यांचं पण ध्येय काय आहे पहा, जनतेचा विकास करणे व सत्ता एक आहे. ओके, तर अगदी या पद्धतीने हे अलायन्स वगैरे स्थापन होतात. आता अगदीच इंटरनॅशनल लेवलवरतीचे जर अलायन्स बोलायचं म्हटलं मला, तर एक आहे नाटो. ओके, NATO. नाटोची स्थापना पहा, किंवा नाटो जे अलायन्स आहे त्यामध्ये आता अगदीच 32 देश आहेत व कधी झालेला आहे 1949 मध्ये यांची स्थापना आहे किंवा यांचा हा करार आहे. बरोबर. तसंच आहे पहा वॉर्सा पॅक्ट, रशियाने केलं होतं, म्हणजे अगदीच नाटो यांनी केलं ना USA ने, की लगेच हे कोल्ड वॉरचा पिरियड आहे त्या दरम्यान कोणता पॅक्ट झालेला होता पहा, वॉर्सा पॅक्ट. ओके, व हे कधीचा आहे 1955चा आहे. त्याच्यानंतर अगदीच याच पद्धतीने पहा वर्ल्ड 2 पोलारमध्ये डिवाइड होत होतं. याच दरम्यान मग युरोपियन युनियनला पण जाग आली. मग यामध्ये किती राष्ट्र पहा, 27 देश आहेत. यामधून एक वापस गेलेला आहे, ब्रेक्सिट. ओके, तर अशा पद्धतीने हे युरोपियन युनियन, नाटो हे काय आहेत तर अलायन्स आहेत, म्हणजे एक देश किंवा अनेक देश एकत्र येऊन त्यांनी काय केले पहा, करार केलेले आहेत किंवा आघाडी स्थापन केलेली आहे. आता आघाडीचं ध्येय विशिष्ट असू शकतं पहा. आता अगदीच पहा, तुम्हाला माहिती असेल सौदी अरेबिया आणि पाकिस्तान या दोघांनी पण काय केलंय पहा, एकत्र येण्याचा प्रयत्न केला. त्यांनी म्हटले की बाबा तुझ्यावर जर कोणी आक्रमण केलं तर मी येईल तुला वाचवण्यासाठी, व तुझ्यावर जर कोणी आक्रमण केलं तर मी येईल. अशा पद्धतीने व्हाईस वर्सा यांनी आघाडी केलेली आहे, त्या दोघांची स्थापन झालेली आहे. तर हे काय आहे, एक आघाडी आहे. व आता आघाडी कशासाठी असते पहा, एक उद्दिष्ट समोर ठेवून ते येतात. व उद्दिष्ट कोणतं पण असू शकतं, राष्ट्रीय सुरक्षा पण असू दे किंवा राष्ट्रीय हित पण असू द्या किंवा कोणतंही तिथं हित त्यांचं साधण्याचा प्रयत्न तिथे केला जातो. कारण इंटरनॅशनल रिलेशनच्या संकल्पनेमध्येच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे डिप्लोमसी, फॉरेन पॉलिसी किंवा इंटरनॅशनल रिलेशन हे कशासाठी शिकतो, तर आपण राष्ट्रीय हित स्वीकारण्यासाठी किंवा राष्ट्रीय हित आपला आत्मसात करण्यासाठीच आपण ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करत आहोत. बरोबर आहे. मग आघाडीची स्थापना कशा संदर्भात होते, तर नक्कीच राष्ट्रीय हितासाठी होते. आता तुमच्या नोट्समध्ये मी नाटो समोरील आव्हाने दिलेली आहेत, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. तसात जास्त काही शिकवण्यासारखं वगैरे नाही आहे. त्याच्यानंतर तर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट. ओके, कुठे नेक्स्ट कन्सेप्ट पहा, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. ओके, आता हे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणजेच काय, याला मराठीमध्ये म्हणतात पहा धोरणात्मक भागीदारी. धोरणात्मक भागीदारी म्हणजेच काय, दोन भागीदारी. ओके, म्हणजेच काय तर दोन राष्ट्र एकत्र येतात व त्यांनी धोरण ठरवतात, की म्हणजे अगदी आपण जर असं जर झालं किंवा पहा आता तुम्ही आणि मी. ओके, मी काय म्हटलं की 1 जुलैपासून आपली बॅच स्टार्ट होणार आहे व त्या दिवशीपासून आपल्याला काय GS 1, 2, 3, 4 पासून आपल्याला सुरुवात करायची. 31 डिसेंबरला तुमचं काय असेल, पूर्णतः आपलं काय असणार आहे, सिलेबस कंप्लीट होईल मेन्सचं. ओके, मग आपण नक्कीच मेन्स रेडी असणार आहोत 1 जानेवारी 2027 रोजी. राईट. मग हे काय आपण धोरण ठरवलं व आपल्या दोघांमध्ये पार्टनरशिप झाली. बरोबर आहे ना. तर अगदीच हेच आहे पहा, म्हणजे एखादी धोरण किंवा समान विचार किंवा समान उद्दिष्ट ठेवून जे एकत्र येतो ना तशा पद्धतीने. ओके, आता अगदीच इथे पण काय केलं पहा, हे अलायन्स केलं होतं, म्हणजे आघाडी तयार केली होती, एक देश किंवा अनेक देश ते एकत्र येऊन. बरोबर आहे. पण इथे काय केलेलं आहे पहा, एक राज्य व दुसरं राज्य यामधील जे समान संबंध आहेत ना त्याला पुढे ठेवून किंवा अगदीच पहा फक्त एक उद्दिष्ट लक्षात ठेवून समोर ठेवून नाही तर अनेक उद्दिष्ट समोर ठेवून आपण स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप तिथं करत असतो. ओके, आता स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हटल्यानंतर याचं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर पहा, जपानसोबत आपली स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे इसवी सन 2006 पासून. ओके, आज 2006 पासून आपली स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप यांच्यासोबत का आहे तर पहा, भारत देश पण कसा आहे, अगदीच शांत देश आहे व जपान पण कसा आहे, शांत देश आहे. मग यामुळे त्यांनी काय म्हटलं की बा आपल्या दोघांचे विचार वगैरे पटत आहेत, मग आपण काय करूयात तर नक्कीच व्यापार वगैरे करूयात. म्हणजे सोनीचा कॅमेरा आपल्याकडे पण येईल, फुजीचा कॅमेरा येईल, त्यानंतर आपले टुरिस्ट तिकडे, असं देवाणघेवाण वगैरे करू. मग यासाठी पहा त्यांनी काय केलं, आपण स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप तिथं अवलंबलेली आहे. त्यामुळे मी सिलेबसचा पॉईंट देत असताना तुम्हाला लिहून दिला आहे जपान आपला अभ्यास करायचा आहे म्हणून. ओके, आय होप पॉईंट क्लिअर आहे इथे. डन. त्याच्यानंतर इथेच पहा, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपमध्येच ना ग्लोबल पार्टनर्स येतात, स्पेशल ग्लोबल पार्टनर आणि स्ट्रॅटेजिक पार्टनर्स हे सर्व संकल्पना एकच आहेत. ओके, आता अगदीच या डेफिनेशनला प्लीज तुम्ही असं
पाठ करण्यासाठी वगैरे रट्टा मारण्यासाठी लक्षात घेऊ नका. मी जे म्हटलं ना आता डिप्लोमसी म्हणजे गोड गोड बोलून काम करून घेणे. आता हे जर तुम्ही पेपरमध्ये लिहिलात तर कसं होईल, म्हणजे लिहायचं नाही आहे हे तुम्हाला, फक्त आज घडीला कन्सेप्ट समजावून सांगायचं आहे मला. कारण ज्या दिवशी आपलं न्यूजपेपर वगैरे तुम्ही रीड करणार आहात ना त्या दिवशी असं डिप्लोमसी वगैरे तिथे शब्द येतो. मग ह्या डिप्लोमसीचा तर अर्थच मला माहिती नाही, म्हणून असं तुम्हाला तिथे हे होतं. किंवा चायनाबद्दलचा जर एखादा आर्टिकल तुम्ही वाचलात किंवा चायनाने जर अरुणाचल प्रदेशवरती वगैरे थोडंसं माझंच आहे सांगण्याचा वगैरे प्रयत्न केला. आता लास्ट आय थिंक याच वर्षी ना एका महिलेला डिटेन करण्यात आलं होतं चायना एअरपोर्टवरती. डिटेन म्हटल्यानंतर 1 ते 1.5 तास त्यांना पासपोर्टवरती त्यांच्या सहीच देत नव्हते चायना एअरपोर्टवाले. का तर अगदी त्यांची पॉलिसी आहे ते सांगेन वेळोवेळी. पण जर तशा पद्धतीने आर्टिकल वगैरे आले ना तर चायनाला लगेच तुम्ही त्या नजरेतून बघाल की बाबा चायना गोड गोड बोलून काम करत नाही, त्यांची डिप्लोमसी वेगळी आहे व आपल्या भारत देशाची डिप्लोमसी वेगळी आहे. त्यानंतर भारत देशाचं जे काय म्हणू शकता परराष्ट्र धोरण ते वेगळं आहे. हे तुम्हाला ह्या गोष्टी सर्व काही तिथून समजून येणार आहेत. त्याच्यानंतर अगदीच एक महत्त्वाचं पॉईंट आता इथे येतं. नेक्स्ट आपल्या काय म्हणू शकता नोट्समधील महत्त्वाचा पॉईंट आहे पहा, डिफरन्स बिटवीन कॉन्फ्लिक्ट अँड वॉर. कॉन्फ्लिक्ट अँड वॉर. आता तुम्ही हे आपल्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या वेबसाईटवरती पण जाऊन एकदा व्हेरीफाय करून घेऊ शकता की काय झालेलं होतं 1961-62 दरम्यान ज्यावेळेस चायनाने भारत देशावरती आक्रमण केलेलं होतं. मग अगदीच पहा बॉर्डरचा डिस्प्यूट होता तो बेसिकली. ओके, मग त्याला आपण युद्ध झालं आता अगदीच ते तर मान्य आहे पहा, परंतु भारत सरकार आणि चायना या दोघांनी पण पहा ते म्हटलं की हे हेतूच पुरस्पर झालेलं नाही आहे. ज्यावेळेस आपण इंडिया आणि चायना यांचे रिलेशन शिकू ना त्यावेळेस मी सांगेन की ती नेमका वाद कशामुळे झाला होता. म्हणजे पहा आपली जी बॉर्डर आहे ना ती बॉर्डर डिफाईन नव्हती. ओके, मग हे इकडून कोणी पण इकडून यायचं व अगदीच मी पण त्यांच्या बाउंड्रीमध्ये नक्कीच जात होतो. म्हणजे पहा ना तुम्ही हे अशा पद्धतीने हा एक एरिया आहे. ओके, मग मोठी माहिती होतं पहा की हे माझी बॉर्डर असेल दोघांची, बरोबर. मग मी कधी तिकडे जायचं त्यांच्या एरियामध्ये, कधी ते माझ्या एरियामध्ये, का तर बॉर्डर डिफाईन नव्हती. यामुळे या दोघांमध्ये काय झालं होतं पहा, क्लॅश झालेलं होतं किंवा कन्फ्लिक्ट झालं होतं 1962ला. मग यामुळे याला कन्फ्लिक्ट म्हणतात. इंडिया चायना वॉर म्हणत नाही त्याला कन्फ्लिक्ट म्हणतात. त्याच्यानंतर पहा अगदीच कारगिलचा. आता कारगिलमध्ये जे झालं ते युद्ध होतं, परंतु पहा त्यावेळेसची डिप्लोमसी अशा पद्धतीने होती किंवा अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हटलं की हे जे भारत देशामध्ये म्हणजे झालं काय पहा, नक्कीच जे आतंकवादी आपल्या देशामध्ये आले होते किंवा जे पाकिस्तानी सैनिक होते. ओके, परंतु पाकिस्तानचे जे मेन आहेत ना त्यांना पाकिस्तानने एक्सेप्ट करण्यापासून नाही म्हटलं, आमचे हे सैनिकच नाही आहेत. ओके, हे आमचं नाहीच व्यक्ती. म्हणजे पहा आता इंडियन आर्मीची अशा पद्धतीची पद्धत आहे पहा की आपण आपली डेड बॉडी पण वापस सोडत नाही, म्हणजे आपल्या सैनिकाची वगैरे, म्हणजे आपण त्यांना सन्मानाने हे करत असतो, वापस आणत असतो. परंतु पाकिस्तान म्हणजे एवढं हे आहे की त्यांनी त्यांचं एक्सेप्टच करण्यापासून नकार दिला त्यांनी की हे आमचे नाहीतच. म्हणजे त्यांचे सैनिक होते ते, परंतु त्यांनी म्हटलं की नाही हे आमचे नाहीतच. कारण पहा त्यांचे आयडेंटिटी कार्ड वगैरे आपलं कारगिल युद्धामध्ये सापडलेत, परंतु त्यांनी त्यांना नकार दिला की बाबा हे आमचे नाहीतच म्हणून. ओके, मग यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांनी काय म्हटलं पहा की ही जी टेरिटरी आहे ती भारत देशाची आहे, त्यामुळे आपण आपल्या देशामध्ये आलेत ना त्यांनी, तर आपण आपल्या पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावूयात. मग यासाठी पहा पाकिस्तानने एक्सेप्ट नाही केलं ना, त्यामुळे आपण काय म्हटलं पहा त्याला कारगिल कन्फ्लिक्टस असं नाव दिलं. ओके, वार आपण कोणत्याला दिलं मग तर नक्कीच पहा लाल बहादूर शास्त्री 1965 अगदी पहा त्यांना सळो की पळो करून सोडलं होतं. ओके, मग 1965चा आपण वार कन्सिडर केला आहे. 1948चं वार आपण म्हटलं इंडो पाकिस्तान. ओके, त्याच्यानंतर 1971 इंदिरा गांधी, त्याच्यानंतर झालं. एवढे 3 वार आहेत आपल्याकडे, बाकी उरलेले 2 कन्फ्लिक्ट आहेत. ओके, मग आता युद्ध म्हणजे काय पहा तर पहिल्यांदा कन्फ्लिक्टचीच डेफिनेशन आपण परत एकदा समजून घेऊयात. एक मिनिट दा बॉलपेन घेईन मी. थोडंसं हे लिहिण्यात वेगळं दिसत आहे. ओके, तर कन्फ्लिक्ट कशामुळे होतं पहा तर नक्कीच पहा अनइंटेन्शन होतं, म्हणजे अनैच्छिक. ओके, अनैच्छिक पद्धतीने हे होतं. माझं थोडंसं अक्षर हे होत आहे, पण तुम्ही समजून घ्याल माझं, किंवा मी नोट्स दिले त्यामधून तुम्ही पाहून घेऊ शकता. म्हणजे हे जाणीवपूर्वक न होता ते अनावधानाने होतं, अनावधानाने. कन्फ्लिक्ट पहा तुम्हाला म्हटलं ना मी हे अशा पद्धतीने इंडिया हे असं बॉर्डर आहे असं लक्षात घ्या, व हे डॉट 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 होतं कारण इंडिया आणि चायनाचं बॉर्डर तिथं हेच नव्हतं, मार्क केलेलं नव्हतं. मग कधी कधी ते त्यांचे सैनिक आपल्या देशामध्ये यायचे व आपले कधी कधी तिकडे जायचे. मग ह्यामधूनच त्यांचं पहा अनावधानाने तिथं कन्फ्लिक्ट झालं होतं. ओके, इंडिया आणि चायनाचं हे अशा पद्धतीने होतं, बरोबर. मग हे अनावधानाने, कारण आपल्याला माहिती नव्हतं की आपली बाउंड्री लाईन कुठं आहे. पण वॉर म्हटल्यानंतर पहा अगदीच इंटेन्शनली म्हणजे जाणीवपूर्वक केलेली आक्रमण म्हणजेच काय त्याला म्हणतात वॉर म्हणतात. व बाकी पहा अगदीच
पाकिस्तान सैन्याने ते एक्सेप्ट केलं नव्हतं की आम्ही तुमच्या टेरिटरीमध्ये आलेले आहोत, या कारणास्तव आपण कारगिलला कन्फ्लिक्टमध्ये टाकतो, वॉरमध्ये त्याला आपण टाकत नाही, कारण ते आतंकवादी होते किंवा इन्फ्लिट्रल्स होते, त्यामुळे आपण त्यांना कन्फ्लिक्टच्या यादीमध्ये टाकतो. मग आता हे पण कन्फ्लिक्ट आणि वॉर हे लगेच पहा, तुम्ही कालचं न्यूजपेपर वाचला असाल. ओके, कालच्या न्यूजपेपरमध्ये आर्टिकल आलेला होता कारगिल कन्फ्लिक्ट म्हणून, तिथं दिलेलं होतं की त्यावेळेस आपण जीपीएसची मागणी केली होती USA कडे, पण USAने आपल्याला GPS दिलं नाही. मग ते काय झालं तर लगेच लक्षात आलं असेल पहा तुम्हाला की आपण त्याला कारगिल कन्फ्लिक्ट का म्हणत आहोत, मग त्याला कारगिल वॉर का नाही म्हणत. ओके, मग हे आय होप तुम्हाला इथपर्यंत पॉईंट हे नक्कीच समजलेले असतील. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर नेक्स्ट संकल्पना आहे पहा इम्पेरियलिझम आणि कोलोनिझम. ओके, इम्पेरियलिझम म्हणजेच काय, साम्राज्यवाद. आणि दुसरी संकल्पना आहे पहा वसाहतवाद, किंवा त्यालाच म्हणतात कोलोनियलिझम. ओके, यालाच म्हणतात वसाहतवाद. मग आता हे जे इम्पेरियलिझम असतं, साम्राज्यवाद, म्हणजे अगदी माझं साम्राज्य सगळीकडेच असावं या हेतूसाठी आपण दुसऱ्यावरती जे आक्रमण करतो, किंवा मी एक्स्ट्रा मोठा लार्ज आहे किंवा मी जास्त आहे, हे जी वृत्ती असते त्यालाच आपण साम्राज्यवादाची वृत्ती असं तिथं म्हणतो. म्हणजे आपलं साम्राज्य जास्त वाढवायचं, या पद्धतीने एक देश दुसऱ्या देशावरती नियंत्रण ठेवू इच्छितो ना, त्याला साम्राज्यवाद असं म्हणतात. बरोबर आहे. मग अगदी हे साम्राज्यवादातूनच पुन्हा पहा कॉलोनियलिझम आलेला आहे. आता वसाहतवाद, आता अगदीच तुम्ही पण ज्यावेळेस मॉडर्न हिस्ट्री शिकताना त्यावेळेस आपण म्हणतो की बा आपण भारत देश वसाहत म्हणून राहिलो होतो, किंवा म्हणजे इंग्रजांनी आपल्यावरती पूर्णतः काय म्हणू शकता एक पारतंत्र्यात वगैरे ढकललं होतं आपल्यावरती, ते राज्य करायची. मग हे काय पहा तर कॉलनी होतो ना आपण इंग्रजांची एक. ओके, मग अगदी ते पहा त्यालाच म्हणतात वसाहतवाद. बरोबर आहे. साम्राज्यवाद आणि कॉलोनियलिझम म्हणजे वसाहतवाद, यामध्ये तर काही तुम्हाला हे नसेल. म्हणजे हा पहा इम्पेरियलिझम म्हणजे पहा की दुसऱ्या देशावर नियंत्रण ठेवणे व जो स्वतःवर नियंत्रण करून घेत आहे तो वसाहतवाद. म्हणजे अगदीच जसं इथं भारत आहे व इथं आहे पहा ब्रिटन. ओके, या दोघांचं जे रिलेशन आहे त्यालाच आपण इम्पेरियलिझम आणि कॉलोनियलिझम. आता ही मॉडर्न हिस्ट्रीमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने इलॅबोरेटिव्ह पद्धतीने तुम्ही पाहणार आहात. मग याच संकल्पनेवरून पुढे गेल्यानंतर पहा आपल्याला एक पॉईंट लक्षात आला, नव वसाहतवाद किंवा निओ कोलोनियलिझम. ओके, आता हे जे आहे ना आफ्रिका वगैरे या खंडामध्ये आपल्याला सर्रास तिथं सापडतं. म्हणजेच काय तर नव वसाहतवादामध्ये जो देश वसाहत मुक्त होतो तो पूर्वीचा वसाहतकार किंवा इतर शक्तिशाली देशांच्या अप्रत्यक्ष दबावाखाली येतो. कमकुवत देशांना आपल्या अधीन करण्यासाठी आर्थिक तरतुदी आणि अटीसारख्या अप्रत्यक्ष दबावाचा वापर करण्यासाठी हा प्रयत्न केला जातो. आता आफ्रिकन कंट्रीचं मी उदाहरण काय दिलं पहा, तर तुम्हाला माहिती आहे आफ्रिका स्वतंत्र झाला. बरोबर आहे. आफ्रिका खंडामधील जे देश आहेत ते स्वतंत्र झाले, परंतु पहा आज देखील दुसरे देश जाऊन त्यावरती काय करत आहेत पहा, साम्राज्य त्यांचं चालूच आहे तिथे. किंवा आता याला जर उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर इंडिया पहा. ओके, आता इंडिया पूर्णतः स्वतंत्र आहे, आपल्यावरती कोणीही नियंत्रण वगैरे करत नाही. परंतु ज्या दिवशी इंडिया कॉलनीमधून बाहेर पडला असता, ओके कॉलनीमधून जरी बाहेर पडला असता व आपण जरी ब्रिटनचंच ऐकत असतो किंवा ब्रिटनच्या राजाने जे म्हटलं ना तेच मी करतो, म्हणजे अगदी माझा देश जरी स्वतंत्र असला ना तरी मी ब्रिटनचंच ऐकणार आहे, असं ज्याला म्हणतात ना ते न्यू कॉलिझम. म्हणजे मी ज्यावेळेस कॉलनी होतो ना, ज्यावेळेस माझ्यावरती सत्ता होती किंवा माझ्या डोक्यावर कोणाचं तरी राज्य होतं, मग त्यांनी मला स्वतंत्र केलं तरी देखील मी आज देखील त्यांचंच ऐकत आहे. म्हणजे कॉलनीपासून तर मी मुक्त झाला आहे, परंतु त्यांच्या अधिपत्याखाली त्यांच्या विचारसरणीमधून किंवा त्यांच्या निर्णय क्षमतेमधून मी मुक्त झालेला नाही आहे. मग अगदीच मग ह्यालाच पुढे जाऊन म्हणजे वसाहतवाद संपल्या कारणानिमित्त त्याला काय म्हटलं त्यांनी न्यू कॉलनिझम, म्हणजे त्यांचे विचार आपल्यावरती लादलेले आहेत या कारणानिमित्त हे काय झालं न्यू कॉलनिझम. ओके, आय होप ही पण संकल्पना अगदी योग्यरित्या समजली असेल. आता पहा हे जे मी काही सांगत आहे किंवा हे शिकवत आहे अगदी हे फक्त लिहिण्यासाठी नाही तर फक्त तुम्हाला माहिती असावं या नात्याने शिकवत आहे. ओके, कारण पुन्हा हे शब्द तुम्हाला वेळोवेळी येणार आहेत. ओके, त्याच्यानंतर येतं पहा कन्सेप्ट ऑफ जिओ पॉलिटिक्स. आता आय थिंक ही कन्सेप्ट ऑफ जिओ पॉलिटिक्स वगैरे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेण्याचा प्रयत्न करूयात, कारण त्याला मला थोडंसं विस्तृतरित्या सांगावं लागेल. कारण आजच्या न्यूजपेपरमध्ये पण तुम्ही पाहिला असाल पहा, म्हणजे मी तो शब्द दाखवला नाही पण उद्याच्या लेक्चरमध्ये नक्की दाखवेल. कारण न्यूजपेपरमध्ये ना हे सर्रास आर्टिकल येतात याबद्दल, इम्पेरियलिझम, कॉलोनियलिझम, त्याच्यानंतर पहा कन्फ्लिक्ट, वॉर, हे शब्द ना न्यूजपेपरमध्ये सदा राहतात. अलायन्स काय आहे, त्यानंतर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. आता इथं अगदीच पहा ISA भारत सरकारने 2015मध्ये नरेंद्र मोदी फ्रान्सला गेले होते, त्यावेळेस त्यांनी काय म्हटले पहा की आपण काय करूयात इंटरनॅशनल सोलार अलायन्स स्थापित करूयात. आता इंटरनॅशनल सोलार अलायन्स कोणामध्ये असेल तर अगदी पहा ज्या देशांवरती जास्त सूर्यप्रकाश पडतं त्या देशांवरचं सोलार अलायन्स आहे ते. पण त्यामध्ये आता अगदीच तुम्ही ही पृथ्वी आहे आपली, किंवा आय थिंक माझ्याजवळ ही आहे ना मॅप आहे आपण काढलेलं कालचा,
एक मिनिट दाबरं, कुठं आहे तो मॅप? हा, हे पहा, इंटरनॅशनल सोलार अलायन्स. या सोलार अलायन्समध्ये कोणते कोणते देश आहेत तर पहा, हे इथले पट्टे, हे इक्विटोरियल लाईन आहे आणि हे कॅप्रिकॉन आणि कॅन्सर लाईन, ह्या पट्ट्यामधील जेवढे देश आहेत. कारण पहा इथे काय होतं, सनलाईट जास्त आहे ना, सनलाईट जास्त आहे, या कारणाने तर आपण सगळं संपूर्ण जगाला आवाहन केलं की बाबा तुम्ही या आमच्यासोबत, आपण काय करूयात, इंटरनॅशनल सोलार अलायन्स स्थापन करूयात. मग कधी स्थापन झालेली आहे इंटरनॅशनल सोलार अलायन्सची? तर इसवी सन 2015मध्ये. ओके, तर आय होप हे संपूर्ण पॉईंट्स तुम्हाला योग्यरित्या समजले असतील. याबद्दल पहा कुठेही शंका काही किंवा सजेशन पण असतील तर नक्की मला तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर आता ही परत मी डेमो लेक्चर्स म्हणून यूट्यूबवरती अपलोड केलेलं आहे. त्यासोबतच माझ्या जे प्रीमियम टेलिग्राम ग्रुप आहे त्यामध्ये पण हे अपलोड केलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना अद्याप पण इंटरनॅशनल रिलेशनची बॅच लावण्याची इच्छा वगैरे, त्यांनी प्लीज संपर्क साधू शकता. त्याच्यानंतर GS1 to GS4 बद्दलच्या ज्या मेंटॉरशिप आहे, त्यानंतर तुमच्याकडून अभ्यास करून घेण्याचा जे प्रोग्राम आहे ते 1 जुलैपासून चालू होणार आहे. त्यामध्ये पण तुम्ही नक्कीच एनरोल होऊ शकता. व नक्कीच आत्ताच समजलेलं आहे पहा की राज्यसेवा मुख्य परीक्षेमधून ऑप्शनल हटवण्यात आलेले 500 मार्क तिथे कमी झाले आहेत. ही अतिशय पॉझिटिव्ह न्यूज आहे आपल्यासाठी. त्यामुळे प्लीज GS1 to 4 तुम्ही एकदा अभ्यासून घ्या, म्हणजे नक्कीच पुढल्या वर्षी यश तुमचं निश्चित आहे. तर जेवढ्या लवकर तुम्ही यामध्ये अभ्यासासाठी लागाल ते तेवढ्यासाठी तुमच्यासाठी बेटर असेल. त्यामुळे प्लीज लवकरात लवकर संपर्क मला साधू शकता. ओके, इथे थांबूयात. काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.